श्री स्वामी समर्थ मंडळी, जय शिवराय। आता झालेली आहे दिवाळीची तयारी सुरू। तर एवढे छान मी रांगोळीचे रंग आणलेले आहेत, कारण मला रांगोळी भयंकर लागते। मी खूप मोठ्या मोठ्या रांगोळ्या काढते दिवाळीमध्ये। आता किती काढायला मिळतील किती नाही ही नंतरची गोष्ट, पण सर्व भरून ठेवले आहेत मी कलर्स असे। आणि 2-3 दिवस मला व्हिडिओसुद्धा टाकायला मिळाले नाहीत, कारण जरा दुकानाच्या स्टॉकमध्ये बिझी होती। तर ते आता सर्व काम झालेले आहे। तर आता बारी आहे माझ्या व्लॉगची। आणि आज ठरलं होतं छानपैकी आपल्या सीताफळाची रबडी नाही, असं छोटंसं असं स्वीट करायचं। कारण माझ्या मिस्टरांनी जवळजवळ 1 किलो सीताफळ आणले होते, ते सुद्धा भरपूर पिकले होते। त्यामुळे काय करायचं, वाया जाण्यापेक्षा मी अशी छानपैकी त्याने चाळणीवरती असं दाबून घेतलं, म्हणजे जो काही गर आहे तो वरती राहील आणि मला त्याच्या बिया फटाफट वेगळ्या काढता येतील। त्याच्यानंतर दूध छानपैकी अर्धा लिटर दूध तापवत ठेवलं। आता दूध अर्धा लिटर तापवत ठेवलं खरं आहे, पण एवढं मी दूध वापरणार नाहीये, कारण आमच्या घरात स्वीट हे खूपच कमी खातात। जास्तीत जास्त स्वीट मी एकटीच खाते। त्याच्यानंतर मी छानपैकी असं केसर घातलेलं दूध असं थोडंसं एक साईडला ठेवलं होतं आणि सब्जा भिजत टाकला होता। आणि हे आपला गर निघाला होता, जास्त होता, मी थोडंसंच दाखवलं इथे गर। त्याच्यानंतर मी जेव्हा आपलं दूध थोडंसं नॉर्मल टेम्परेचरला आलं, त्याच्यामध्ये सर्व काही मिक्स केलं। पिठी साखर वेलची घालून मिक्सरला लावली होती, ती मिक्स केली आणि अशा प्रकारे छानपैकी सीताफळचं स्वीट रेडी आहे। तुम्ही सुद्धा करून बघा, खूप छान लागतं। नेहमीची खीर खाण्यापेक्षा असं काहीतरी वेगळं खाल्लेलं बरं। आणि जी मुलं सीताफळ खात नाही किंवा जी मोठी लोकही सीताफळ खात नाही, ते ह्या निमित्ताने सीताफळ नक्कीच खातील। आणि माझ्या भावाने अचानक मला सरप्राईज दिलं होतं। हे नाही, मला सकाळी आमच्या खाली एक स्वाद ब्रह्म म्हणून मिसळ पाव आहे, माथेरानला फिरायला येणारे तिथे खूप लोक येतात खायला। आणि सकाळी मंडळी हायाबुसा एवढी मस्त स्पोर्ट्स बाईकचा आवाज माझ्या कानावरती आला। मी बघायला आली, मला व्हिडिओ काढावासा वाटला। खूप महिन्यांनी मी ही बाईक बघितली होती, स्पोर्ट्स बाईक आहे। जी मुलं माझा व्हिडिओ बघतात त्यांना कळतच असेल, हायाबुसा, माय गॉड, हेव्हनली। मला खूप आवडते ही बाईक, ही स्पोर्ट्स बाईक। आणि अजून एक त्यात कुठली तरी बाईक होती, ते लोक जात असताना मी व्हिडिओ काढला, त्यामुळे मला ती बाईक दिसली नाही, पण मला ही बाईक प्रचंड आवडते। आणि एवढा आवाज होता, कारण सकाळी शांतता होती, पण ह्या 3 बाईक्सचा एवढा आवाज होता, भयंकर आवाज होता। मिसळ वगैरे खाल्ल्यानंतर ते लोक निघाले, पण आजूबाजूचे लोक त्यांना अगदी टोकाला जाईपर्यंत बघत होते। मी सुद्धा त्यातलीच एक होती। आणि आज छानपैकी बनवलं होतं चिकनचा रस्सा। आता ह्या चिकनच्या रस्स्यामध्ये ना मी वाटप टाकलं नव्हतं, ह्याच्यामध्ये टाकलं होतं कांदा टोमॅटोची पेस्ट। मला असं सुद्धा करून आवडतं, ग्रेव्ही करून। त्याच्यानंतर सलाड तर आपलं मस्ट आहे। आणि छानपैकी पापलेट फ्राय केले होते, त्याच्यासोबत माय फेवरेट कोलंबी फ्राय। कोलंबीच्या आमटीपेक्षा मला कोलंबी फ्राय भयंकर आवडते। आणि मम्मीनी छान ज्वारीची भाकरी केली होती। खूप दिवसांनी छानपैकी रेमटवलंय मी हे नॉनव्हेजचं जेवण। आणि माझ्या भावाने मला गोड सरप्राईज दिलेला आहे। माझा भाऊ चक्क दहिसरवरून मला भेटायला आला आहे। असंच खूप दिवसांनी तो मला भेटायला आला। आणि त्याच्यासोबत त्याचा मित्र एक आला होता, अभिजित म्हणून। हा आहे माझा मामे भाऊ सिद्धेश। मामे भाऊ नाही म्हणता ना, मी ह्यांना सक्काच भाऊ म्हणते, कारण मला कुठलाच सक्का भाऊ नाही। मला 2 मामाचे मुलगे आहेत, त्यांनाच मी सक्का भाऊ मानते। तो आला होता मला भेटायला खूप दिवसांनी, आणि तो मला घेऊन आला होता छानपैकी स्वीट, ज्याच्यावरती माझ्या बाबूचा डोळा होता, पण मी हे अर्ध खाल्लेलं आहे, मी अजिबात वाटलेलं नाही। आणि त्याच्यानंतर ह्याने अशी काहीतरी बॉटल आणली होती। आणि त्याच्यानंतर तो माझ्या शॉपमध्ये आला, त्यांनी छान शॉपिंग केली दिवाळीसाठी माझ्या शॉपमधून। आणि यार ते लगेच निघाले, त्याला दहिसरला जायचं होतं, लेट होत होता म्हणून। पण इट्स ओके, मला भेटायला मला खूप आनंद वाटला। भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये।